नमस्कार. शब्द संस्कृती या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेलेली आहे. त्यानिमित्तानं मी तुम्हाला एक छोटीशी कथा ऐकवणार आहे. तत्पूर्वी आपण 2 संस्कृत श्लोक पाहूयात. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञानाच्या अंधकारात आंधळ्या झालेल्या माझे डोळे ज्यांनी काजळाच्या काडीने उघडले, म्हणजेच मला ज्ञानरूपी दृष्टी दिली, अशा गुरूंना मी नमस्कार करतो. दुसरा श्लोक आहे तो म्हणजे ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम मंत्रमूलं गुरोर्वाक्यम मोक्षमूलं गुरोः कृपा. ध्यानाचे मूळ गुरूंचे रूप आहे, पूजेचे मूळ गुरूंचे चरण आहे, मंत्राचे मूळ गुरूंचं वाक्य म्हणजे गुरूंचा उपदेश आहे आणि मोक्षाचे मूळ ही गुरूंची कृपा दृष्टी आहे, गुरूंची कृपा आहे. चला आता आपण आपल्या कथेकडे वळूया. कथेचं शीर्षक आहे विवेकदीप. आजच्या पिढीला खरंच गुरुची आवश्यकता आहे का, असा प्रश्न बऱ्याच वेळेला मला पडतो. त्या दृष्टिकोनातून मी ही कथा लिहिलेली आहे. बाबा, आजच्या काळात YouTube, AI आणि Google असताना आम्हाला वेगळ्या गुरुची किंवा शिक्षकाची काय गरज आहे? एका क्लिकवर जगातले सगळे ज्ञान आमच्या हातामध्ये येतं. 18 वर्षांचा अनिकेत जेव्हा हे आत्मविश्वासाने म्हणाला, तेव्हा त्याचे आजोबा अण्णासाहेब, जे 50 वर्षे एका शाळेमध्ये हेडमास्तर होते, त्यांनी फक्त मंद स्मित केलं. अण्णासाहेबांच्या काळात शिक्षक म्हणजे जीवनाची दिशा दाखवणारा मार्गदर्शक, अडीअडचणीमध्ये पाठीशी उभं राहणारं छत्रच, आणि चुकीच्या वाटेवर गेलो तर कानपिचक्या देणारा पालकही असायचा. पण आजच्या माहितीच्या युगात तरुण पिढीला वाटतं की माहिती डाटा म्हणजेच ज्ञान आहे. त्या दिवशी अनिकेत एका मोठ्या कोडिंगच्या स्पर्धेची तयारी करत होता. त्याने इंटरनेटवरून सगळी माहिती गोळा केली, अत्याधुनिक सॉफ्टवेअर सुद्धा वापरले. त्याला पूर्ण खात्री होती की त्याचाच प्रोजेक्ट पहिला येणार. प्रेझेंटेशनच्या दरम्यान त्याच्या प्रोजेक्टमध्ये एक मोठी तांत्रिक व्यावहारिक चूक झाली. त्याचे पूर्ण कोडिंगच कोसळले. परीक्षक आणि प्रेक्षकांच्या समोर त्याला अपमानास्पद परिस्थितीला सामोरं जावं लागलं. तो तर खूप निराश झाला. अनिकेत घरी आला, खचलेला, अस्वस्थ झालेला. सरळ आपल्या खोलीत तोंड लपवून बसला. त्याच्या जवळ गुगल होतं, AI ही होतेच ना, पण आलेल्या अपयशाचा सामना कसा करावा? मन खट्टू झालं तर पुन्हा कसं उभं राहावं हे सर्व सांगायला त्याच्या मोबाईल मधली स्क्रीन असमर्थ होती. तितक्यात अण्णासाहेब त्याच्या खोलीत आले. त्यांनी शांतपणे अनिकेतच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांनी त्याला पूर्वीच्या एका घटनेची आठवण करून दिली. अनिकेत, 50 वर्षापूर्वी मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हा एका मुलाचा गणिताचा पेपर खूप वाईट गेला होता. तो सतत रडत बसायचा. तेव्हा शिक्षकांनी त्याला जवळ घेतलं आणि समजावत म्हणाले, बाळा, परीक्षा ही तुझ्या ज्ञानाची असते, तुझ्या आयुष्याची नाही. जर तू चुकलास तर ती चूक तुला दुरुस्त करता येऊ शकते. ते शिक्षक म्हणजे मीच होतो आणि तो विद्यार्थी म्हणजे आज एक यशस्वी इंजिनियर आहे. अनिकेत म्हणाला, आजोबा, आता सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून गेला. अण्णासाहेब पुढे सांगतात, गुगल तुला काय करावे, व्हॉट टू डू हे सांगू शकते, पण कसे जगावे आणि अपयशामधून स्वतःला कसे सावरावे हे फक्त एक जिवंत गुरुच सांगू शकतो, शिकवू शकतो. ज्ञान पुस्तकातून, इंटरनेटवरून मिळेल सुद्धा, पण हे ज्ञान योग्य ठिकाणी कसे वापरायचे ही विवेक बुद्धी फक्त गुरुच्या सहवासातच लाभते. अनिकेतला अण्णासाहेबांच्या शब्दातील सत्य उमजले.
मोबाईल मधली स्क्रीन त्याला माहिती जरूर देईल, पण आयुष्याच्या वळणावर जेव्हा अंधार पडेल ना, तेव्हा धैर्याचा दिवा दाखवणारा गुरुच हवा असतो. आजच्या पिढीची शिक्षकांकडून असलेली अपेक्षा सुद्धा बदललेली आहे. पूर्वी शिक्षक माहितीचा स्रोत होते, कारण त्यावेळेला पुस्तक, सोशल मीडिया, इंटरनेट असं काहीच नव्हतं. शिक्षक कालचा असो किंवा आजचा, गुरु हे आपले मार्गदर्शकच असतात, जे विद्यार्थ्याला योग्य आणि अयोग्य याच्यामधील फरक ओळखायला शिकवतात. तात्पर्य काय, तर काळाच्या कोणत्याही टप्प्यावर तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी भावना, मूल्य, विवेक आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन शिकवण्यासाठी आजच्या पिढीला गुरूंची आवश्यकता कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. धन्यवाद. कशी वाटली माझी ही कथा कमेंट्स बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.